अशी प्रकरणं बाहेर आली की अजित पवार एकतर नाराज असतात किंवा आजारी असतात. अंजली दमानी यांचा टोला. ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईकांकडनं अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान. तर महायुतीचाच महापौर ठाण्यामध्ये बसेल, श्रीकांत शिंदेंचं उत्तर. कॅबिनेटमध्ये फक्त गँगवॉरच होणं बाकी. ठाणे नवी मुंबईत गणेश नाईक नेपाळ स्टाईल क्रांती घडवणार, संजय राऊतांचा दावा. एनडीएचे सीपी नेपाळसारखी स्थिती इथे यायला वेळ लागणार नाही. नेपाळमधील हिंसक आंदोलनानंतर संजय राऊतांची टीका. तर राऊत खंडोजी खोपड्याचे वारसदार आहेत का? देशातील तरुणाई ठामपणे मोदींसोबत. नवनाथ बन यांची टीका. सगळं जळालं, उरला फक्त अवशेष. नेपाळमध्ये लष्करी राजवट लागू. नेपाळ सैन्य प्रमुखांची घोषणा. आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात सैनिकांकडून कारवाई सुरू. पशुपतीनाथ मंदिराची सैन्याने सुरक्षा वाढवली. माढ्याच्या कुर्डूमधील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचे महसूल प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर. अजित पवारांना फोन लावणाऱ्या बाबा जगतापांसह 20हून अधिकांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल.